डॉन कॉर्लिऑनवर गोळीबार झाल्याची बातमी जॉनीला कळली तेव्हा आपल्या गॉडफादरची चिंता तर त्याला वाटलीच, पण त्याच्या चित्राला भांडवल मिळणार की नाही अशी शंकाही निर्माण झाली. स्वतः न्यूयॉर्कला जाऊन डॉनला हॉस्पिटलमध्ये भेटावं आणि त्याच्याविषयी वाटणारी आदरभावना व्यक्त करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याला वाईट प्रसिद्धी मिळू नये असं त्याला बजावण्यात आलं होतं. डॉनला तर ते मुळीच आवडलं नसतं, म्हणून केवळ तो थांबला. एका आठवड्यानं हेगनकडनं निरोप आला. भांडवल मिळणार होतं, पण तूर्त एका चित्रासाठी. दरम्यान निनो हॉलिवूड आणि कॅलिफोर्नियामध्ये आपल्या मर्जीनुसार वागत होता. तरुण नट्यांबरोबर तो मजेत फिरत होता. जॉनीनं त्याला कसलीही आडकाठी घेतली नाही. कधी कधी तो निनोला आपल्या घरी बोलवत असे, पण त्याच्यावर दबाव कधीच आणला नाही. डॉनवरील हल्ल्याविषयी ते जेव्हा बोलत होते तेव्हा निनो म्हणाला, तुला ठाऊक आहे, एकदा मी डॉनला त्याच्या संघटनेत नोकरी मागितली होती, पण त्याने दिली नाही. ट्रक चालवून मी जाम वैतागलो होतो आणि मला खूप पैसा कमवायचा होता. तो मला काय म्हणाला असेल, प्रत्येक माणसाचं नशीब ठरलेलं असतं आणि गायक कलाकार होणं हेच माझं नशीब आहे. त्याचा अर्थ मी त्यांच्या टोळीत सामील होऊ शकत नाही. जॉनीनं त्यावर विचार केला. आपला गॉडफादर जगातला सर्वात हुशार माणूस असला पाहिजे. निनो बेडर बदमाश कधीच होऊ शकणार नाही हे त्यानं केव्हाच ओळखलं होतं. तो स्वतःवर संकट ओढून घेईल, नाहीतर ठार होईल. केवळ स्वतःच्या जास्त हुशारीमुळे कोणाकडून तरी मारला जाईल, पण तो कलाकार होईल हे डॉनला कसं समजलं? एक दिवस मी त्याला मदत करेन असा त्यानं अंदाज केला असावा. कमाल आहे. आणि तेही त्यानं कसं ठरवलं? माझ्या कानावर ते सहज घातलं, म्हणजे त्याच्या समाधानासाठी आपण तसं करू हे डॉननं गृहीत धरलं.